हे नागोबा हे आणि या फिरवलात की तुमका आवाज येतलो. खूप नुकसान करतात किडली. एवढे माड असन पण आम्ही नारळ विकत आणलेलो. हो नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचं डेली ब्लॉगच होतो कारण आता आपण चाललो नारळाच्या बागेत. तिकडे आपल्याला थोडीशी साफसफाई करूची असा, तर त्याच्यासाठी भांगेरो घेतला आहे आणि आई आणि आरुश्री पुढे गेली आहेत. तर आज आपल्या बागेची साफसफाई करूची असा, थोडीशी कामं असत तर ती करून टाकूची आहेत. तर चला आजच्या व्हिडिओ पटापट सुरुवात करूया. हे जे तुमका समोर साडये दिसतात ना, ह्याच्या आतमध्ये भाजी पेरलेली असा, ही बघा चवळी वगैरे. तर हे साडये कशासाठी लावलेले आहेत की रात्रीचे गवेरेडे खूप फिरतात आणि या भाजीचं नुकसान करतील, त्याच्यासाठी चारही बाजूंनी साडये लावलेले असतात संरक्षणासाठी. आणि अशोकानं हे कोपटी पण बांधले ना. आणि या साईडला ही भाजी असा, चवळी असा, वाली असत आणि बाकीचे भाजी अजून वरती नाही इल्यात. थंय तो मुळो असा, लाल भाजी पण असतली. तर आता आपण जाऊया बागेकडे. बागेत सध्या पाटाचं पाणी पण वाहतं, त्याच्यामुळे सुंदर दिसतं बाग एकदम. तर ही असा आपली बाग आणि या पाटाचं पाणी वरसून डोंगरातून येतं आणि किती सुंदर दिसतं बघा. एका साईडने पाटाचं पाणी, एका साईडला बाग. सकाळीच पाणी लावून झाला. तर आरुश्री आणि माका वाटतं पलीकडच्या बागेत गेली आहेत, दिसत नाहीत. मस्तपैकी पाणी वाहतं. टॉवेल हेच टाकून गेली. पलीकडसून कुकारो घालतात. काय गो, पलीकडे गेलास. पाटाचं पाणी असा संपूर्ण गोल फिरून आमच्या बागेच्या वरसून आणि पूर्ण वाडीच्या वरसून पण गेला. त्याच्यामुळे सगळ्या शेतीक पाणी मिळतं. आणि या पाटाचा व्हिडिओ पण मी बनवलं आहे, त्याका पण खूप चांगला प्रतिसाद मिळालो. आणि ह्यो आमचं मांगर असा, घरापासून लांब असा. घर आमचा त्या साईडला, तिकडे 10 मिनटं लागतात चालत येऊ. आणि ह्यो मांगर असा शेतीची कामा वगैरे झाल्यानंतर सगळी अवजारं हय ठेवसाठी. लाईट वगैरे इकडे काय नाही. ह्यो कोळी बघा कसलो मोठा स्पायडर. खूप मोठा जाळा बांधले ना यांना. हैसून कोण धावत गेला आगे? कदाचित गवेरेडे गेले वाटतं. हे बघा, काल तर नाही होते ठसे, एवढे मोठे ठसे आहेत म्हणजे नक्कीच गवेरेडे. हे बघा, इकडे कोण गुरा आणत नाही सध्या, त्याच्यामुळे गवेरेडेच गेले आहेत. या साईडला पूर्ण जंगल असा, त्याच्यामुळे गवेरेडे खूप होते या साईडला. होय होय नक्कीच. या बघा, सगळा कोसळून गेले आहेत. धावतच जातात ते एकदम धडधडावून. काय करतात बघूया. माका बोलली भांगेरो घेऊन ये, भांगेऱ्यान काहीतरी जमा करूचा. बापरे, साफ केल्याने वाटतं सगळा. हैला चकाचक केलास. हे बघ, हय पण गवरेडे इल्ले वाटतं. होय ना, तसे बघा कसले मोठे. बागेत फिरान गेले गवरेडे, रात्रीचे शिल्ले. हा, या साईडला रान रावला या बघा. कुठे खायला नी? अरे होय, केळीक ना घड इलो तो बघा. वांडर येऊन खातात तो पण. इकडे या साईडला ग्रास कटर मारूचो पूर्ण, आणि इकडे मारलेला असा, तरी पण हैला रावला. हा, पिकली खाली पडतात काय? कैसा ह्या पिकला काठी होई. ही दोन्ही झाली आहेत तयार. ता काढलो आम्ही. तर हे सगळे बोंडे जमा केले नाही आहेत, हे सगळी केडल्याने खाल्लेली असत आणि ती आता सुकली. मग एवढे नारळ आमच्या घरात असते. हो,
आणि मस्तपैकी आम्ही त्याच्यापासून काहीतरी बनवत असतो. म्हणजे एवढे जर नारळ भेट एवढे नाही अजून दाखवतं हे तरी माका वाटतं कमीच आहेत. या साईडला डोंगर असतलो आणि एकदा येली की 50-60 अशी शाळी काढूनच टाकतात ती. हे बघा हे किती आहेत बघा. हे माका वाटतं पूर्ण वर्षभराचे वेळ साठले आहेत. हा केडल्यांका काय उपाय नसतं. या विचारता की केडल्यांका हाकवचो काय उपाय हा काय. नारळ खातात त्याच्यासाठी. घराकडे जाऊ 10 मिनिटं लागतात हळूहळू गेलास तर. हो चालत. त्याच्यामुळे समजत नाही की केडली इली कधी आणि खाऊन कधी गेली. खूप नुकसान करतात केडली. एवढे माड असन पण आम्ही नारळ विकत आणलेलो. लग्न पूजेक सगळ्या आहे का विकत आणलेलो. विकत आणलं. खत घालूया. बाग मस्त आपण साईडला जंगल असल्यामुळे केडली वांडर सगळा पटकन येतात. गवेरेडे पण नाचले. पण ते असं नुकसान नाही काय करत. कोण? ह्याच्यात. गवे हो. गवे शेतीचं नुकसान करतात. जर तू शेती केलंस ना सगळं खाऊन टाकतात. भात खातात. हा मग पूर्ण खातात. हा मग वाटलं उकडलेलो भात खातात. होत ते काय घरात पाळलेले आहेत काय. भात म्हणजे पूर्ण भात लांब लचक केसरा सकट ता खातात. उकडलेलो भात खातात. तर मंडळी मागच्या टायमिंगला आम्ही बागेत येऊन ना अशीच रील केलेलो आणि अशीच टाकलेलो. काय एवढा वाटला ना एवढी व्हायरल जात भरपूर व्हायरल झालेली ती रील. आम्ही लहानपणी ना हा जत्रेतून खेळणी मिळतात बघ तसं खेळणं आम्ही. आणि माका पण माहिती नव्हता त्या खेळणा. तुम्ही जे दाखवलं असेल माका समजला. हा तर असं नारळाचं बोंडो घ्यायचो. छोटोच बोंडो घ्यायचो. मोठं नाही घ्यायचो. एवढ्याच साईजचं होयो. ह्याच्यापेक्षा मोठं नाही. पुढचा काय साहित्य आणलं नाही तर आता आम्ही जाते. आणि आपल्या हीर लागतेले हीर. पहिले 2 एकदम लवचिक लागतेले. लवचिक आणून ठेव काय होतं सगळं. काय नाही चला तोपर्यंत बागेची सफारी करूया आपण. थांबा असा एकदम असं दाखवते. हा एकदम असा ड्रोन उडवते. त्याला नको दाखव. का माका वाटलं अक्को नारळच असा ना. कॅमेरा हलवतो गदगद. हो ना. आपल्या हीर लागतेले. हे ओल्या सावळ्याचेच आहेत. एकदम ओला नाही थोडासा लवचिक असत. तरी ही बघ बोचडे चढतात अंगावर. खरं हे बघ केवढी मोठी. ई हा ही बघा मंडळी यांच्यापासून सावध राहा. हे चावात तर करीत वाढलाय. ई केवढी मोठी आहे बघ. ती का टाकून मारून टाकायचा. नाही तर ती बोचडी अंगावर चढल्यावरती ना अशी ह्या होतात लाल 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 असतात बोचडे. हा पुळी तयार होतात. पुळी म्हणजे त्याची जायत नाही पुळी लवकर. पूर्ण रक्त खातात ती खेचून. हेर काढून घेते पटकन. नाही तर मोठो व्हिडिओ. खयच काय रावलास मग तुम्ही. मोठो व्हिडिओ तिकडेसून चढली आहे काहीतरी. हा पण हकडे पण ती परत चढली तर ती पटापट पळता. या साईडला जाऊ या. तर आपल्या 4 हीर लागतले. तर पहिलो हीर आपण ह्याच्यात असो राऊंड शेपमध्ये टाकून घेऊया. असो कडक घेतलास ना तर तुटलो. त्याच्यामुळे असो नरम हीर होयो पहिलो. तर ह्यो असो ओल्या सावळाचे लागतात. सुक्या सावळाचे काढू नको. हे सुक्या आईसून तुटलो लगेच. त्याच्यानंतर एक उभो हीर लावायचा. बोंडो पण एकदम ओलच होया. बोंडो सुको घ्यायचे असा परत या साईडला असो. आणि ह्या हाईटच्या वरती तोडायचो. त्याच्यानंतर 2 हिरके आपल्याला लागतेले. हे असे ते असे लावायचे. हे उभे आहे ना याच्यात असं अडकून हैसून घुसून अडसून बाहेर असं. आणि या फिरवलात की तुमका आवाज येतलो. जत्रेत ही अशी गावायची पहिली. आता पण गावतात पण त्याची टेक्निक वेगळी असता. ही वेगळी. आवाज बघा सेम. तर ही रील आपण बनवलेलं आणि असली व्हायरल गेली ना बापरे फुल मिलियन्समध्ये. 4 की किती मिलियन व्ह्यूज होती काय. आणि हे आम्ही लहानपणापासून करी वाटलेला नाही की आम्ही अशी हे दाखवू आणि अशी व्हायरल जायत. पण गेली. पण बऱ्याच जणांनी अशी केली असतली खेळणी. तर तेव्हा मोबाईल वगैरे कायच नव्हता.
काहीतरी खेळायचे. आम्ही काजीनी खेळायचे, त्याच्यानंतर गजऱ्यानी खेळायचे, पत्त्यानी खेळायचे, खूप आम्ही पच्ची पण खेळ आवरेटनो पण खेळायचे. आम्ही पच्ची पण खेळ आम्ही पचिनी आम्ही पोरगी आम्ही पचिनी खेळतो. आम्ही आवरेटनो पण खेळायचे, पोरी खेळायचे पण आम्ही पण खेळायचे. त्याच्यानंतर क्रिकेट. हा काय तू काय ह्या माहितीच नाही होता. तुम्ही हालीची पोरा ना, आम्ही मोबाईलच्या जमान्यातली. मोबाईल त्याच्यामुळे तुमका असले खेळ वेळ काय माहितीच नाही. आमच्याकडे बागेच नाही. आमच्याकडे बागेत अच्छा, नारळाची बागच नाही. काजीचे असत. अरे ह्या पातींचा ना, थांब ऐक, एवढ्या जोरात नाही फिरूचा. या पातींचा ना पण एक पेपेरा बनवतात, तर आपण भारी वाजता माहिती आहे. आपण मी एकदा दाखवतेलंय. असो आवाज नाही होचो. ते काटिये ना असे एकामेकात घुसान असो खाट असे असे हे ब वरती सटाकतात ते एकामेकाच, म्हणजे खट 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 त्याचा आवाज येतात. तू आता एवढा सोन्यासारखे खेळणं बनवलंय आणि टाकतं, मग तसं पण तुम्ही काय करणार असता? तर असं सरळ ठेव ना. ओ भाई साहब, काय बघा कसला बघा ऑरेंज ऑरेंज झाला, म्हणजे त्याची सुपारी बनली असेल. हो पिपटा, हा पिकला पिकला. भरपूर झाला ना. बघूया बघूया. पण खाली पडले आहेत काय बघ. काय 2-3 शिफ्टी तयार झाली आहेत. उद्या मी काठी आणते आणि उद्या ह्या करून जाऊया, आपण इथे घेऊन जाऊया. आणि काय आणि ना जवळशी ना आमच्या अजगणीतून जवळशी कोणाला जर सुपारी बघा व्हिडिओ कोण बघत असला, म्हणजे साली सकट जर कोणाला हवी असेल ना, काय हिरवे का बेडे जर कोणाला हवी असतील तर ना कॉल करा. जास्त लांब पाठूक जमायचे नाही. कारण थोडेसेच असतात ना, जास्त जराशे भरपूर असते तर मग पाठवतात. 2-3 शिफ्टीच आहेत आमची, म्हणजे आता तयार झालेली. बघूया हो ना. गवेरडे नाही ना. उठा कुठे? गाय आहे का? अरे गाय ती अशोकची. हे उगाच गवरेडवा एकटं वगैरे कधी कोणी येत नाही. त्या साईडला बांधलेली असतेली, ते सोडत नाही. मग अशी पाय पण ते गायची नाही ह्या साईडला नाही गाय, ह्याच्या आतमध्ये नाही येत गाय. सौरव जोशीचा डान्स आहे का लग्नातलं हळदीतलं. तो गायच डेकोरेशन देखील. असं काय तो पण काय हेच करणार नाही बायको. सौरव जोशी. तो डान्स तर लय आवडला सगळ्यांकाच. मुद्दाम करता वाटतं तो. मुद्दाम करता जास्त व्हायरल होण्यासाठी. कारण तो व्हायरल गेलो जाम ते तो डान्स. नाही पण त्याने तशी मेहनत केली आहे. मेहनत पण बोला तुम्ही कसं पण असू देत, पण ते ना पहिल्यापासून मेहनत अशी कंटिन्यू डेली ब्लॉग टाकणं एवढा सोपं नाही. आणि नाही तो सापान फना केला ना. साप खया ते साप नाही एनाकोंडा. थांब पडत तोंडात. हे नागोबा, हे सावात. त्या बघा पाटाचं पाणी हैसून पण गेला. या साईडला जंगल, खालच्या साईडला उडव. आमच्या बागेत पाणी बघा कसं जाता. एक मोटली टाकली ना काय ऑटोमॅटिक पाणी अकडे आणि अकडे 2 साईडला जाता. जास्त कष्ट करूची गरज नाही पाणी परतताना. पाणी बागेक लाव, एक मोटली टाकली की झाला. नारळ काय दिसत नाही एकावर पण. याच्यावर 2 आहेत सुके, त्या साईडला एका. नवीन तयार झालेले सगळी केडली खातात, त्याच्यामुळे लई प्रॉब्लेम होता. केडली तयार झाले काय उडवतात. टिकाकच देत नाही फळ. त्याच्यावर काय उपाय असात तर सांगा. माका तर वाटत नाही काय उपाय असात, पण तरी पण सांगा.
तर आम्ही सगळे उपाय करून झालो, असं म्हणजे काय सक्सेस नाही. हा एक उपाय, हा कंटिन्यू हा एक माणूस थांबायचा, पण त्या शक्य नाही. हा कंटिन्यू थांबणं म्हणजे मुश्किल आहे. जर तुम्ही 8 दिवस थांबलात आणि एक दिवस जरी इलाच नाही तरी सगळा एका दिवसात संपवून जातली केडली. अशी ती चालाक ब्रो. तिकडून गेले गवेरडे, इकडून असे गेले होते रात्री. हे पण आता त्रास देतले वाटतं. पहिलो एक पण गवेरेडो माहीत नाही होतो आपल्या वाडीत. हल्लीच्या 4-5 वर्षात ना गवे पण येऊक लागले. त्याच्यामुळे रात्रीचा फिरणं पण माझं बंद करून टाकलं नाही आईंनी. आता सगळेच प्राणी येतले. खाली बिबट्या पण भरपूर आढळले. बिबटो पण दिसलो म्हणून सांगा ना प्रवीण. आपल्याकडे ह्याच्याकडे भाकरदेव मंदिरकडे भेटलेला ना, आणि इकडे पण आपल्या इकडे आलेला ना प्रवीण काका, प्रवीण भाऊजीने. नदीवरती पण ना पायाचे ठसे होते बिबट्याचे. त्याच्यामुळे सगळे प्राणी आता फिराक लागले. हळूहळू आता सगळे प्राणी घरात थांबतले आणि आपल्या बाहेर रस्ते फिरायला. आपल्याकडे जेवढी जंगल तोड वगैरे होता त्याच्यामुळे प्राणी तरी काही जातले. ते पण आता असे घुसाक लागले वस्तीत वगैरे. म्हणजे ती जंगल तोड आपण नाही करत. आपण नाही, पण कोणतरी लोक करतात ना. आमच्या साईडला एवढी नाही, पण जिकडे जिकडे अशी घरा वगैरे बांधतात किंवा मोठं प्रोजेक्ट असतात तिकडे तरी तोडतातच ते काय वरसून सगळे परमिशन घेऊन येतात. आपण काय करू शकत नाही. विरोध करून पण आपल्या दाबतात. आणि आजकाल ना एवढे अत्याचार पण वाढले आहेत ना, म्हणजे आजकाल आता लहानपोरींका पण सोडत नाही. हा बरोबर. यज्ञा नावाची पण काहीतरी पोरगी होती, तिच्यावरती तर बिचारी 3 वर्षाची होती. हो, आणि ना काय केलं आणि त्याच्यावर म्हणजे माका एक गोष्ट समजत नाही की घेत नाही ते लोक. बाकी एवढे कठोर नियम वगैरे असतात, पण ह्या गोष्टीसाठी असो कठोर नियमच नाही. पण का असं काय समजत नाही आपल्या त्याच्यानंतर मी हल्लीची एक अजून एक गोष्ट ऐकली की काहीतरी 6 महिने काही 9 महिने काहीतरी असं एक म्हातारे अंकल, असे म्हातारे आजोबा काहीतरी छळ करायचे तेव्हा, म्हणजे बलात्कार केले का माहित नाही, म्हणजे काहीतरी होती अशी, म्हणजे ते का त्रास द्यायचे. आणि ती पण काहीतरी 6 वर्षाची काहीतरी होती. म्हटलं असं ना, म्हणजे आजकाल म्हणजे एवढा हाल झाला ना, खूप वाढला. म्हणजे थोडा हेच असा. आणि काय ते काय बोलणार सरकारला समजावं. काय समजत नाही एवढं हे का लेट म्हणजे अशा गोष्टींका लगेचच आता समजला बाबा यानं केलं ना गुन्हा, तर लगेचच त्याच्यावर ऍक्शन घेऊन कठोर कारवाई होईल. कठोर म्हणजे एकदम खचाक. बरोबर आहे. तो कसं हे करतो तसं मग त्याला पण, आणि ते पण असं नाही डायरेक्ट फाशी नाही द्यायला पाहिजे, त्याला तडफडून मारायला पाहिजे. म्हणजे त्याला समजायला पाहिजे की त्या मुलीसोबत मी काय केलेलं होतं, ते सगळं तुला आठव. हे का आग लावची हा पण वली झाली नाही नशी काय माचीस. हे का आग लागताना पण मुश्किल आहे. खालसून पाणी गेला. बघूया वरचा जळला तर बाकीचा ग्रास कटरने उडवचा. वरचा जळात वाटतं ना. पेटली सध्या थंडी पण जाम पडता. नुसतं कांदा टाकून नाही होत, असं करूचं लागतं तर ती पेटली. आता पेटली की नाही. माळावरती काय ओला नसता तरी पण नाही, या पुरा नाही भेटायचा. तर आपला काम बऱ्यापैकी झाला. आग काय लागली नाही तिकडे. आणि आईन चिक्की आणल्या ना सकाळी ना, आपल्याकडे एक काका इलेले परुळेकर काका म्हणून, त्यांचं गाव असं विजयदुर्ग. याच्या व्हिडिओत ते असत, मी सकाळी ब्लॉग चालू नाही केलं आहे. तर त्यांनी आपल्यासाठी चिक्की आणली आहे आणि खूप सारी असा, आणि मस्तपैकी वेगवेगळ्या प्रकारची असा. माका चिक्की आवडतं मस्त. कसली खालं शेंगदाणा वा मस्त. हे बघा आई आणून सांगितलेलं आहे, आई घेऊन येली घोटी असून. चला काम केल्यावरती आता हा तुमची ट्राय करू. कसली ही ही खोबऱ्याची आहे. नको मला. हे कसली आहे. ही करवा काम देत आहे थांब. तर आता आपल्या घेऊ केळीचो घड तोडूचो असा, कारण केळली शाप वाट लावतात. या बघा केळी खातात सगळी, हिरवीच खातात. तर ह्यो तोडून नेऊया. जी काय 10-12 असत ती तरी आमका गावती, नाही तर शाप वाट लावून टाकतली. या लवकर या मॅडम, तोडूया.
घालवतो आधी काप माने वाकडी ठेव. काय माहिती या केळीचं पाणी जर आपल्या शर्टवर पडला तर तो डाग जायत नाही अजिबात. त्याच्यामुळे काय जापा गोया पानाचा पण डाग लागतात. पानाचं पण डाग या पाणी आहे ना तिथं डाग लागलो उडालो की खाप मारला का हळूहळू पिकतं. हो पिकली केळी. पिकली नाही उन्हांती. एक केळ एकदाच फक्त लागता. असं का पण ते हा तसंच असतं त्यांचं. पण कशा एका टाइमला एकच. चला तर डाग पडले की नाही उद्या समजते. चली केळी काढून घ्यायची आई बोलली ह्याच्यासून नाही तपासून. ही केळी पूर्ण तोडूची लागते ना. तोडते नाही आपण. एक गाव 100 तुकडं. चला आम्ही जातो. हे का काय म्हणतो तो ते का हे का सुपारीचं झाड आता हे काय म्हणतात त्या असं कसा. अरे मोडला आता गवरे डंका कोणीतरी मोडला परत वरती गेला ना. हा तो पण फोन कसं काढूचं असतं. एकदा या साईडने ओढायचा एकदा ह्या साईडने आणि मग फोन हातात ह्या कापून टाकायचं. कोयतो हा थांबा देऊन लागली. ह्यो फणो म्हणजे कायच नाही असे मोठे मोठे असतात. ह्याची आज ना आपण हे बनवूया. कापा कापू. ओके डन. 1 2 3 फणे. चला मित्रांनो आता आम्ही घरात चाललो. आजचं काम संपला. अजून असं बराचसा तर उद्या परवा पुढे होईत. तर चला आजच्या व्हिडिओत फक्त एवढाच. आजचा व्हिडिओ डेली ब्लॉग तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर. काळजी घ्यावा.